6B05 491 ही जी गाडी आहे, गाडी मालकाला विनंती आहे की साईडला करा, आपण आपल्यामुळे ट्रॅफिक झालेले आहे. 5491 हा. आणि बघा, प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. आईवाक्यासाठी तुषार परशुराम पाटील यांच्या वतीने 300 रुपयाचा पारितोषिक आहे प्रत्येक आईवाक्यासाठी. आणि वैयक्तिक 50 धावांसाठी हरिभक्त पारायण बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ KPC ट्रॉफीचे सर्व आयोजक कमिटीच्या वतीने 3459 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर वैयक्तिक 50 धावांसाठी हसून पारितोषिक आहे, तो म्हणजे 3713 कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांच्या वतीने दिला जाईल. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये, षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी 3713 आणि वैयक्तिक 50 धावांसाठी 3713 ही पारितोषिक आहेत. आणि आईवाक्यासाठी तब्बल 300 रुपयाचा पारितोषिक आहे तुषार परशुराम पाटील यांच्या वतीने. तर आमचे स्टार ट्रॉफीचे आयोजक कौशिक पटेल इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. बघा, ब्लॅक स्क्रीन जवळ जे प्रेक्षक आहेत बघा, उस्मान पटेलने सांगितलेलं आहे, कारण त्याला तिथे समोर बॅट्समन जेव्हा बॅटिंग करतो त्यावेळेला अडथळा निर्माण होत असतं. तुम्ही साईड लावा, बराच मोठा पट्टा आहे, तिकडे बसू शकता तुम्ही. आयोजकांनी खूप सुंदर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर मी सांगतोय ते जाऊन अजून बसतायत. बोलून दमणार आम्ही, कारण या अनुभव आम्हाला बराच आहे ना तलोजाचा. खाली बसा, उभे राहू नका, खाली बसा. खाली बसा भावे सर. अभी देखेंगे अब ये मेला. भिवंडी में बहुत मेले देखे आपने, लेकिन अब तलोजा नहीं है, ये मिनी तलोजा तैयार हो चुका है. अंगद पाटिल ने यहाँ पर तैयार किया है. ये तुषार पाटिल का मेला है, तुषार परशुराम पाटिल का मेला है जो लग चुका है यहाँ पर. यस, अगदी बरोबर उल्लेख केला आहे संदीप पाटील जी. कारण आता या मॅचला सुरुवात होईल, ज्याची आपण वाट पाहत होतो तो खेळण्यासाठी तयार. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर काटाकीर बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर सिक्सर. उस्मान पटेल नाम तो सुना होगा, आलाय मैदानामध्ये आणि त्याने सुरुवात केली आहे षटकाराने. सुरुवात केली आहे पहिल्याच बॉलवर डाऊन दी ग्राउंड, सीमा पार षटकार ठोकलाय बाग 11 तळोजाचा, रायगडचा टायगर उस्मान पटेल. कडक शॉट उस्मान पटेलच्या बॅट मधून. तळोजे मजकूर विरुद्ध बाग 11 तळोजा असा सामना इथे पाहायला मिळतोय. दुसरा बॉल उंच गेलाय, 2 फिल्डर धावतायत. ओ कॅच ड्रॉप, झेल सोडलाय उस्मानचा आणि तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतात. म्हणतात ना, किस्मत भी बहादुरों का साथ देतीये, ते याच्यासाठी. झेल पर्यंत ऑलमोस्ट खेळाडू पोहोचले होते, परंतु अंगद पाटील, कुणाल पाटील, तुषार पाटील, तुम्ही जे आयोजन केले ना, असं वाटतं की कुठेतरी ठाणे विरुद्ध रायगड असा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एवढी पब्लिक फक्त एका टीम साठी आली आहे आणि तो संघ म्हणजे बाग 11 तळोजा. गेल्या 2-3 वर्षात ठाणे विरुद्ध रायगड मॅच मध्ये देखील एवढी पब्लिक येत नाही सामना पाहण्यासाठी. आणि खरोखर एक कुंभमेळा तुम्ही आयोजित केलाय. धावा झाल्यात 8. बॉल उंच गेलाय, परत एक वेळा संधी, विकेट कीपर खाली आणि झेल टिपलाय. उस्मानचा खेळ संपलाय. अखेर शॉर्ट बट स्वीट इनिंग इथे समाप्त होते. आता तळोजा मजकूरचे प्रेक्षक जल्लोष करतायत. दोन्ही बाजूला प्रेक्षक आहेत. 5000 प्रेक्षक ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. उस्मानची विकेट आली आहे. मागच्या मॅच मध्ये अली पटेल खूप चांगला खेळला होता, या मॅच मध्ये खेळावं लागेल. तो तलोजा के जितने दर्शक है, तलोजा मजकूर भी कुछ कम नहीं है, वो भी बहुत तादाद में आए हैं.
तलोजा मजकूर में भी कर्फ्यू लग चुका है। तलोजा में तो लग ही चुका है, लेकिन तलोजा मजकूर में भी लग चुका है, क्योंकि यहाँ पर काफी बड़ा युद्ध है, जो क्रिकेट का महायुद्ध जिसे कहा जाता है वो चल रहा है इस समय तलोजा बनाम तलोजा मजकूर के बीच में। उस्मान पटेल नसताना देखील बाग 11 तळोजा या टीमने अनेक सामने जिंकलेले आहेत। पापडीचा पाडा इथे देखील विलास शेठ घरत यांच्या स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यांच्या घरत कुटुंबियांच्या वतीने, विलास शेठ घरत यांच्या वतीने। त्याही स्पर्धेमध्ये हा संघ चांगला खेळला होता। पहिल्या मॅचला उस्मान ज्यावेळेला आउट झाला होता त्यावेळेला याच टीमच्या सर्व खेळाडूंनी कमान सांभाळली होती, परंतु समोरचा जो संघ आहे टीम गाथा 11 तळोजे मजकूर, हा संघ देखील काही कमी नाहीये। मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्या होत्या भूषण पाटीलने, नाव चर्चेतलं आहे, परंतु अली आता समोर येईल। टीमची धावसंख्या 8, पहिला फलंदाज बाद, उस्मान आउट। अली आला, एका हाताने झेल टिपलाय, पंचांचा इशारा, बॅटर आउट। 2 विकेट गमावलेले आहेत सध्या तरी बाग 11 तळोजा या टीमने। थँक्यू। तरी देखील हा खेळ संपलेला नाहीये, बाग 11 तळोजा टीमला कमबॅक करावं लागेल। 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50च्या आसपास धावसंख्या उभारणं गरजेचं आहे, त्या जर धावा झाल्या तर संघर्ष होईल, परंतु कौतुक व्हायला पाहिजे भूषण पाटीलचं, त्याने 2 धक्के दिलेत। अली पटेलला आउट केलं, त्या अगोदर उस्मान पटेलला आउट केलं। ही इज ऑन हॅट्रिक नाव। आवश्यकता नव्हती त्याच एका बॉलरवर टार्गेट करण्याची, कारण उस्मानने एक षटकार मारला होता पहिल्याच बॉलवर, परंतु नंतर कमबॅक। तळोजे मजकूर देखील सांगतायत गाथा 11 आमच्या टीमचं नाव आहे, विजयाची गाथा आम्ही लिहिणार। आणि दुसऱ्या बाजूला बाग 11 तळोजा देखील सांगणार आहेत, या बागेतली आम्ही फुला होता आणि इथे आम्ही देखील तसाच खेळ करून दाखवणार। हे चर्चेतलं नाव आहे, चर्चेतलं गाव आहे। ऑन साइडला दिशा दिली, स्क्वेअर लेग मध्ये बॉल टर्न होईल, एक धाव कंप्लीट होते, दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये। या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9। जर कोणी इथे शेकोटी किंवा आग लावली असेल तर ती विझवा, आजूबाजूला जर कोणी असेल प्रेक्षकांमध्ये तर त्याला सांगा ती आग विझून घ्या। नाही, ही आग जी आहे ती त्या हलवाण्याची आहे, ती थोडी कमी करा, खरं शेकोटी तर इकडे कोणीच नाही पेटवली, तर त्यांना विनंती आहे। 9 धावा, ओ बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट आता येईल या मॅच मध्ये मजा। पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बाग 11 तळोजा या टीमच्या खात्यात आहेत धावा 9, बॅटर आउट झाले 2 उस्मान आणि अली। तो स्टार ट्रॉफी के हमारे तौसीफ पटेल, जहीर जी पटेल वो भी इस मैच को एंजॉय करें, लेकिन तलोजा के झिमझाम प्रॉपर्टीज के हमारे सफवान दीवान भी यहाँ पर आए हैं, उनका भी स्वागत है। आइए सफवान, स्टार प्लॅनेट के वैकुंठवासी हबप बाळाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी तुम्ही पाहताय। अप्रतिम असं आयोजन करण्यात आलेलं आहे पाटील कुटुंबियांच्या वतीने, आणि त्यातल्या त्यात आपलं युवा नेतृत्व तुषार पाटील यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये मालिकावीराची कार पुरस्कृत करण्यात आलेली आहे मारुती सुझुकी, आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील एक बाईक त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे। आणि ते आता सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत। वेलकम तुषारजी पाटील, आपले सहर्ष स्वागत। आणि चांगले खेळाडू राहिलेले आहेत केपीसी टीमसाठी, चांगलं क्रिकेटही ते खेळलेले आहेत, परंतु सध्या आपण पाहिलं तर एक युवा समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। या परिसरामध्ये खूप चांगलं काम ते सातत्याने करत आलेत, आणि हा भारत म्हटल्यानंतर युवांचा देश आहे, असे तुमच्यासारखे युवा पुढे येतात आणि त्याचमुळे एक मोठा इतिहास लिहिला जाईल या भारताचा। टीमची धावसंख्या 9, पहिले षटक संपले, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल। मयूर राजे आता गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल। तळोजाचा संघ मैदानामध्ये खेळतोय, मला नच्चू पटेल यांची देखील आठवण होते, कारण पहिल्यांदा त्यांनीच मला या परिसरामध्ये कॉमेंट्रीसाठी आणलं होतं तळोजा नाईटला।
पुल केलाय, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्याला हुलकावणी दिली जाते, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्यात यश आलंय. हेमंत होता डीप मध्ये मिड विकेटला, चांगली फिल्डिंग हेमंतची. तोपर्यंत एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या 10. 50च्या आसपास धावा सेट कराव्या लागतील. 50 झाल्या मग येईल मजा या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने एवढ्या रात्री आणि अशा कंडिशन मध्ये 50 धावा चेस करणं एवढं सोपं नाहीये, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला धावा कराव्या लागतील. ओ बीट करून बॉल विकेट कीपरच्या आता डॉट. काल 80 धावा देखील चेस झाल्यात, परंतु शेवटी क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. कालच्या रात्री काय झालं याच्यापेक्षा भूतकाळापेक्षा वर्तमानामध्ये जास्त भर दिला जातो क्रिकेटमध्ये आणि भविष्य उज्ज्वल करून जातं क्रिकेट. कारण शहापूर तालुक्यातील शेरे गावचा ओंकार तारमाळे हा खेळाडू आता IPL खेळणार आहे सनरायझर हैदराबाद मध्ये. 32 लाखाची बोली त्याच्यावर लागली गेली, मोठी गोष्ट आहे. बॅटची वरची कडा, विकेट कीपर खाली, आणखीन एक विकेट गमावली आहे. बाग 11 तळोजा टीमला 10 वर तिसरा झटका. आपल्याला ऐकायला मिळतंय आला रे आला रे आला, संदीप पाटील मुरबीवाला. या परिसरामध्ये सातत्याने हे नाव आपल्याला चर्चेमध्ये पाहायला मिळतं समालोचन क्षेत्रामध्ये, आणि रायगड समालोचक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. खूप चांगलं काम या परिसरामध्ये ते सातत्याने करत असतात. आणि सध्या हे गाणं तुम्ही ऐकलं, परंतु तिसरा धक्का बसलाय बाग 11 तळोजा या टीमला. कमबॅक करावं लागेल. नवीन फलंदाज अफनान पटेल फलंदाजीसाठी. यॉर्करचा प्रयत्न, चांगला यॉर्कर. इथे मयूर राजे, नाव मयूर आणि कमाल करताना दिसतोय. राजे अडनाव आहे. तळोजा मजकूर म्हटल्यानंतर राजेंचं गाव आहे आणि खऱ्या अर्थाने खूपच चांगला खेळ ते सातत्याने करत असतात. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे सेकंड ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या 10. 3 फलंदाज बाद. धावा कराव्या लागतील, शोधाव्या लागतील, प्रयत्न करणं गरजेचं आहे. परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न, परत एक वेळेला रनआउट. संधी आहे, डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं असतं. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो तिथे पाहायला मला, आणि तोपर्यंत एक सिंगल मिळताना दिसते. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. अजय राजेची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या षटकातला. 11 बॉल मध्ये 11 धावा झाल्यात. पहिल्या बॉलवर सिक्सर मारला होता उस्मानने आणि त्याच्यानंतर 2 धावा, म्हणजे पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर फक्त 3 धावा आल्यात मागच्या 9 बॉल मध्ये. इथून कहाणी बदलली या मॅच मधली. अली आउट झाला लवकर. आता मात्र एक परफेक्ट फटका, बॉल हवेत आहे आणि हा जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. डेलच्या पाठमधून तो षटकार आलाय. या 6 धावा महत्वाच्या ठरू शकतात. मोमेंटम मिळेल या षटकाराने. आणि सध्या आपण पाहतोय टीम गाथा 11 तळोजा मजकूर विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना बाग 11 तळोजा असा हा सामना रंगतोय. दोन्ही जवळपासचे संघ आहेत. एक तळोजा मजकूर आणि दुसऱ्या बाजूला बाग 11 तळोजा. धावा पाहिजेत या मॅच मध्ये. 50 प्लस कराव्या लागतील. 50च्या आसपास टार्गेट आलं मग येईल मजा सेकंड इनिंग मध्ये. अन्यथा काही प्रेक्षक थोडासा त्यांचा हिरमोड झालाय, कारण अली लवकर आउट झाला, उस्मान आउट झाला. उस्मानच्या विषयी भरपूर चर्चा होती, प्रचंड गर्दी होती, परंतु आता शांत झालाय तो समुदाय. मागे चाललाय बॉल, फाईन लेगला फिल्डर आहे आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. धाव मिळणार नाही. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 17. अरफातला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल.
सध्या स्ट्रायकिंग एंडला अफनान पटेल 3 बॉल खेळलाय, एकच धावा तर त्याच्या खात्यामध्ये आहे. पुढचा बॉल उडवलाय, नो मॅन्स लँड मध्ये कदाचित पडेल आणि तिथून टर्न होईल. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 फिल्डर धावतायत. बॉलच्या मागे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय आणि तिसरी धाव देखील आता इथे कंप्लीट केली जाईल. अफनान पटेलच्या माध्यमातून टीमनं बाउंड्री चेक केली जाईल. जर या 3 धावा मिळाल्या तर पहिल्यांदा 3 धावा धावून काढलेल्या असतील कुठल्या संघाने या स्पर्धेमध्ये. आज चौथी रात्र आहे, आतापर्यंत 3 धावा धावूनच काढलेल्या नाहीयेत. पाहूया, बाउंड्री चेक होईल. बाउंड्री चेक करण्याचा डिसिजन आलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर एक मात्र बॅटर आहे क्रिस गेल, तो त्याच्या आयुष्यात कधीच त्याने 3 धावा धावून काढलेल्या नाहीयेत. पण या स्पर्धेमध्ये आता चौथी रात्र आहे आणि चौथ्या रात्रीमध्ये पहिल्यांदा 3 धावा धावून काढलेल्या आहेत. क्रिस गेल असा एकमात्र खेळाडू आहे ज्याने कधीच 3 धावा धावून काढलेल्या नाहीयेत. धावा वाचवल्या, 3 धावा मिळतील आणि पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये केपीसी ट्रॉफीमध्ये 3 धावा धावून काढलेल्या आहेत बॅटर अफनान आणि अरफात पटेल यांनी. सध्या स्ट्रायकिंग एंडला अरफात पटेल 1 षटकार मारला होता मागच्या ओव्हरमध्ये. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. चांगली फिल्डिंग, एकच धाव इथे मिळताना दिसेल. एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्वाच्या ठरतील कारण लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. हा इतिहास राहिला टेनिस बॉल क्रिकेटचा. बहुतांशी वेळी ज्या वेळेला पहिल्या डावामध्ये एखादा संघ पडतो, पहिल्या डावामध्ये एखादा संघ गडबडतो, त्यावेळेला दुसऱ्या डावामध्ये तो संघ उभारी घेतो. हा इतिहास राहिला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अशा कित्येक मॅचेस छोट्या कॉमेंट्रीच्या करिअरमध्ये मी अनुभवल्या. त्याच्यामुळे हा जो सामना आहे हा रोमांचक होईल. फक्त धावा 50च्या आसपास कराव्या लागतील. ओव्हरपिच बॉल होता, चांगला फटका, फिल्डर आहे आणि परत एक वेळा प्रयत्न, बॉल सीमा पार. आता टाळ्या वाजतील बाग 11 तळोजा प्रेक्षकांच्या आणि हा येतोय षटकार. अफनानच्या बॅटमधून हा षटकार आलाय. अफनान चांगला खेळतोय. 27 धावा आता फलकावर लागलेल्या आहेत. या धावा महत्वाच्या आहेत. चौकार षटकार येणं गरजेचं आहे मध्यंतरी आणि ते झालंय. भूषणच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. भूषणने 2 विकेट घेतल्या, अली पटेलला आउट केलं, त्याच्या अगोदर उस्मान पटेलला आउट केलं, परंतु या ओव्हरमध्ये त्याच्या विरुद्ध सिक्सरही आलाय अफनान पटेलच्या बॅटमधून. भूषण रनअप मध्ये व्यत्यय, कारण प्रेशर आलंय, कारण मागच्या बॉलवर षटकार आला त्याच्यामुळे दबाव येतो. तळोजे मजकूर भरपूर प्रेक्षक तिथेही आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये जर ती गॅलरी पाहिली तर तिथे तळोजा मजकूरचे भरपूर प्रेक्षक आलेत. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पायावर टाकलेला बॉल होता, पंचांचा इशारा लेग स्टंपच्या बाहेर आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा रन मिळाली, टीमची धावसंख्या पुढे जाते आणि आता धावा वाढत्या. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 28-28. भरपूर स्पर्धा या परिसरामध्ये येतात. आई गावदेवी 11 आणि सीएसके सिद्धी करवलेच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा येते. स्मृती चषकाचं आयोजन 28 ते 31 डिसेंबर सिद्धी करवले सीएसके मैदानावर. पाहायला विसरू नका ही स्पर्धा स्वर्गीय बाळाराम मडवी व स्वर्गीय कुशाल पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणखीन एक चांगला फटका, हा देखील बॉल कॅप मध्ये आणि इथे देखील धावा मिळताना दिसतील 4. अफनान पटेलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चांगली बॅटिंग, चांगला खेळ, दबाव टाकलाय आता भूषण पाटीलवर. महत्वाच्या क्षणी दबाव टाकला जातोय कारण मगाशी चर्चा सुरू आहे की एकदा 50 धावा जर झाल्या ना तर हा सामना जिवंत आहे. मॅच ऑन. आणि आता धावा झालेल्या आहेत 32 रन स्कोर बोर्डवर. मजा येईल या मॅच मध्ये. जर 50च्या आसपासचं टार्गेट बाग 11 तळोजा टीमने सेट केलं. आता हळूहळू जे प्रेक्षक असं वाटत होता की बाहेर चाललेत, घराच्या दिशेने वाटचाल करतात, ते थांबलेत. कारण इथूनच मागे जर तुम्ही रोडवर गेलात ना तर काही प्रेक्षक चालले होते परंतु त्यांचे आता पाय थांबलेत. त्यांना माहिती आहे धावा संघर्ष करण्यासाठी केलेले आहेत अफनानने आणि त्याचबरोबर अरफात पटेलने. खोल टप्प्याचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह केला, बॉटम हँडचा वापर केला, फिल्डर आहे तिथे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. 3 ओव्हरचा खेळ संपला. 11ची सरासरी. धावा झालेल्या आहेत बाग 11 तळोजाच्या खात्यामध्ये 3 ओव्हर नंतर 33ला 3. हॅलो, तर काही महिला इकडे आलेल्या आहेत तर त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती या.
समोर यावरती या, स्टेजवरती या. कारण महिलांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. ताई यावरती या, स्टेजवरती बसा. कारण ही केपीसी ट्रॉफी आहे, इथे सगळ्यांचा सन्मान केला जातोय. आदराने उभी केलेली ही स्पर्धा आहे. अनेक वर्षाची परंपरा, अतिथी देवो भव या संस्कृतीला मात्र नेहमीच या स्पर्धेने जपलेलं आहे. आणि नक्कीच इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान नक्कीच केलेला आहे. पाच 5,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. या मॅचची कहाणी नक्की बदलू शकते. 55 धावा. आता काही प्रेक्षक जे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की 3 ओव्हरमध्ये 33 झाल्यात, पुढच्या 2 ओव्हरमध्ये 22 करा. 55 जर झाल्या फायटिंग मॅच, मग कहाणी बदलेली या मॅचची. मग सगळे जर इथेच थांबतील, कुठेच जाणार नाही. मग तळोजे मजकूरचे प्रेक्षक असो किंवा बाग 11 तळोजाचे प्रेक्षक असो, त्यांना पाहिजे एक हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. आयोजकांना देखील पाहिजे एक हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. आणि त्याचे साक्षीदार सध्या तुम्ही व्हाल या केपीसी ट्रॉफी मध्ये. वैकुंठवासी हबप बाळाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लबच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 14 पासून 20 डिसेंबर पर्यंत क्रिकेटचा महोत्सव तुमच्या समोर आलाय. 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि मालिकावीरासाठी एक कार ठेवण्यात आलेली आहे मारुती सुझुकीची. द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये रोख, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 35,000 रुपये रोख, 5वं आणि 6वं पारितोषिक 30,000 रुपये रोख. मालिकावीरासाठी कार ती तुषार पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्या वतीने देखील एक बाईक पुरस्कृत करण्यात आली आणि ते आहेत पुरस्कर्ते तुषार पाटील. बॉल हवेत आहे, उंच जास्त गेलाय, फिल्डर 2 धावतायत आणि इथे झेल टिपला जाईल. फलंदाज बाद, भूषणने हा झेल टिपलाय. 4था धक्का बसतोय बाग 11 तळोजा टीमला. 4 विकेट गेलेत. सेट बॅटरची जोडी फोडली आहे. आउटसाइड ऑप्शनचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला, एवढीच मोठी चूक केली आहे बॅटरने आणि त्याचमुळे अफगान पटेलचा खेळ इथे संपलाय. बॉलर ब्रह्मराजेला मिळालं यश. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. न्यू बॅटर आता मैदानामध्ये जाईल. तर याचबरोबर आमचे राममामा पाटील खारगर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. एक अतिशय क्रिकेट प्रेमी म्हणून ज्याची ओळख आहे. तर राममामा पाटील, स्वागत आहे तुमचं. न्यू बॅटर आता वलीद बॅटिंगसाठी आणि वलीदला बॅटिंग करावी लागेल आणि सगळ्यांना मोरीत करावं लागेल या मॅच मध्ये. कारण जर बॅटिंग केली तर धावा होतील, परंतु सध्या जल्लोष सुरू आहे तळोजे मजकूरच्या प्रेक्षकांचा. या मॅच मध्ये गाथा 11 एक वेगळी गाथा लिहिण्याच्या तयारीत आहे हा संघ. 1 लाख प्रेक्षकांनी आज ही स्पर्धा पाहिली आहे tenniscricket.in वर. परत एक वेळा बोल तयार. पुढचा बॉल घेऊन ब्रह्मराजे. स्लोअर वन, कटरचा वापर. वलीद पहिलेच बॅट फिरवतोय त्याच्यामुळे बॉल हळू गेला विकेट कीपरच्या हातात आणि डॉट. बोट चांगली फिरवली आहेत ब्रह्मराजेने. चांगला कटर, स्लाइटली लेग कटर. अंगद देखील असेच टाकतो आणि हा देखील तसाच टाकण्याचा प्रयत्न दिसला. चांगला लेग कटर इथे पाहायला मिळाला. काल अंगदने देखील भरपूर विकेट्स घेतल्या त्या ग्राउंडवर आणि कॅचेसही सोडल्या केपीसी टीमने त्याच्या गोलंदाजीवर. परंतु शेवटी चर्चेमध्ये नाव राहिलं केपीसीचं, इनामपुरी टीमचं. परत एक वेळा ब्रह्मराजे पुढचा बॉल घेऊन वलीदसाठी. वेगाने टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल डीप मध्ये. लॉंग ऑफ मधून फिल्डर येतो आणि एक सिंगल मिळाले. वलीदचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 34-34. अतिशय महत्वाचा सामना. नेक्स्ट मॅच आता त्याची तयारी सुरू होईल. दोन्ही टीम तयार राहायचंय. टीम स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती खारगर असा सामना असेल. टॉस साठी रेडी राहा दोन्ही कॅप्टन. पुढचा बॉल धावा झाल्या 34. फुलर लेनचा बॉल होता. चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्यांनी बॉलला थांबवलंय. एकच धाव इथे मिळताना दिसेल अरफातला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 35-35. थांबायला सांगितले कारण बॉलचा अंदाज त्याला लावता आलेला नव्हता आणि
त्यानंतर बॉल लागलाय त्याला, त्या फिल्डरला. संगम राजे होता तिथे, त्यामुळे संगमने थोडस थांबायला सांगितलंय टीमला. चला पुढच्या दोन्ही कॅप्टन रेडी राहा. खारघर वर्सेस पेठाली असा बिग फाईट सामना आपल्याला पाहायला मिळेल. सो 35 लॉस ऑफ 4 विकेट. या स्पर्धेमध्ये मारुती सुझुकी अल्टो ही कार मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये दिली जाणार आहे. आणि कदाचित आता फिल्डिंग मध्ये थोडासा बदल होईल. संगम राजेला थोडीशी दुखापत झाली आहे, परंतु अजूनही आता या मैदानावरची गर्दी हल्लेली नाहीये. कारण त्यांना माहिती आहे, त्यांना विश्वास आहे. एवढे वर्ष तो विश्वास दाखवलाय बाग 11 तळोजा या टीमवर. अनेक खेळाडू आले बदलले, परंतु चर्चा तीच आहे. ही पूर्ण क्रीडानगरी सध्या तुमच्या स्क्रीनवर. या स्पर्धेचं आयोजन केलंय केपीसी ट्रॉफीचं आणि केपीसी ग्राउंड इनामपुरीचे हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर आहे. ही सिटी बदलली आहे. पूर्वी असं नव्हतं. अनेक रोड आले, टॉवर आलेत आणि त्यातल्या त्यात हे कुशीत वसलेलं हिरवगार असं क्रीडांगण केपीसी ग्राउंड. कमी गतीने टाकलेला बॉल आणि इथे मात्र धावा मिळतील. या नशिबाच्या 4 आहेत. बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावा येणं गरजेच्या होत्या, त्या कशाही होत आणि आता धावा झालेल्या आहेत 39 39 धावा झालेल्या आहेत. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर जर षटकार आणि चौकार आला, काही आलं तरी देखील तळोजे टीमची धावसंख्या फुलेल. परंतु परत एक वेळा शांत झालेत तळोजे मजकूरचे प्रेक्षक, कारण त्यांना माहिती आहे या धावा एक्स्ट्रा खर्च केल्या टीमने. एक एक धाव महत्वाची या मॅच मध्ये, काही घडू शकतं. वलीद सध्या स्ट्रायकिंग एंडला. धावा झालेल्या 39 या बॉलवर मोठा फटका आला तर मग 55चं जे स्वप्न होतं, जे पाहिलं होतं तळोजेकरांनी, ते स्वप्न देखील पूर्ण होऊ शकतं. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. ते लगातार डॉट बॉल टाकलेत या बॅटरच्या विरुद्ध, त्यामुळे आणखी निराशा केली या बॅटरने. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा, 4 फलंदाज बाद. बाग 11 तळोजे. शांत डगआउट सध्या तरी बाग 11 तळोजाचा. अली आणि उस्मान एकमेकांची चर्चा करतायत, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर प्रेशर आहे. अजूनही 10-15 धावा जर जोडल्या तुम्ही, 50च्या वर जर धावसंख्या इथे कंप्लीट केली तर कमबॅक होऊ शकतं आणि तोच तर प्रयत्न आहे या टीमचा. परंतु सध्या मैदानामध्ये वलीदने 4 बॉल तो खेळलाय आणि फक्त एकच धाव त्याच्या खात्यामध्ये. आता बॉल बदलवण्याची मागणी तिथे झाली आणि त्यामुळे तो चेंज करण्यात आलाय. कारण बॅटरला ती मुभा आहे, कधी तुम्ही बॉल बदलू शकता ज्यावेळेला तुम्हाला आवश्यक असेल, आणि त्यामुळे तो अधिकार तुम्हाला देण्यात आला या स्पर्धेमध्ये. कारण थंडीचे दिवस आहेत, कधी कधी दव पडतो आणि त्यामुळे दवाचा परिणाम त्या बॉलवर जाणवतो. तो बॉल थोडासा काळाही होतो, तो साईट करणं कठीण होतं आणि त्यामुळे बॅटरकडे अधिकार आहे, कधी तुम्ही बॉल बदलून घेऊ शकता या स्पर्धेमध्ये. 39 लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर. आता कुठेतरी बॅटर अरफातला हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. वलीदच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत. लास्ट ओव्हर. प्रथमेश साळुंके गोलंदाजीसाठी. चांगला गोलंदाज आहे प्रथमेश. डेथ ओव्हर मध्ये नेहमीच येतो गोलंदाजीसाठी. पहिला बॉल टाकण्याची तयारी. फुल टॉस बॉल आहे, हवेत आहे. फिल्डर धावत आहेत, 3 फिल्डर आलेत. प्रयत्न सुरू. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 2 धावा इथे मिळताना दिसतील बॅटर अरफातला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 41. 41 धावा पूर्ण. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके पाहिजेत. चौकार षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. या परिसरातली आता सगळ्यात मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय, ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची कार ठेवण्यात आली आहे. भरपूर वर्ष लागतात कुठल्या स्पर्धेमध्ये एखादी कार ठेवण्यासाठी, परंतु खऱ्या अर्थाने एक मोठी उपलब्धी आहे. बॅटची कडा. मागे फिल्डरने झेल टिपलाय. चांगला झेल राहुल राजेच्या माध्यमातून आणि ते खेळ संपलाय अरफातचा.
नशिबाची साथ देखील आता काही वेळेला टीम तळोजे मजकूर गाथा 11च्या साथीने आणि काही वेळेला आपण पाहिलंय जे चौकार आले होते बायच्या स्वरूपात त्यावेळेला नशिबाची साथ बाग 11 तळोजेला देखील मिळाली आहे. म्हणजेच काय हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये पहिल्याच इनिंग मध्ये, अजून तर दुसरा डाव बाकी आहे. दुसऱ्या डावामध्ये देखील कहाणी बदलू शकते, परंतु त्याच्यासाठी धावा कराव्या लागतील. 41 धावा झाल्यात 41. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये सफवान. लेफ्ट हँडेड बॅटर आहे सफवान आणि चांगला निर्णय. लेफ्टी बॉलरच्या समोर लेफ्ट हँडेड बॅटर एक ऍडव्हान्टेज मिळतो आणि त्याचमुळे लेफ्टी बॅटरला लवकर प्रमोट करण्यात आलंय उस्मान अँड टीमच्या माध्यमातून. फिल्डिंग मध्ये आता भरपूर मोठा बदल होत असताना दिसेल. डीप मध्ये सगळे खेळाडू आता बदलले गेलेत. राईटी बॅटरसाठी जे ऑन साइडला होते ते आता लेफ्टी बॅटरसाठी ऑन साइडला गेलेत. 4 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. डीप मध्ये ऑलमोस्ट लॉंग लेगला एक फिल्डर आहे, स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. हे क्षेत्ररक्षक सजवलेत आणि एक वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक फिल्डर सेट केलाय डीप मध्ये. परत एक वेळा बॉल तयार. पुढचा बॉल घेऊन 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. धावा झाल्यात 41. पहिलाच बॉल ओव्हरपिच होता आणि पुढे मारलाय. फटका हवेत आणि तरी देखील फिल्डिंगचा तो स्टँडर्ड दर्जा दाखवला जातोय. सफवान ते तोपर्यंत 2 धावा घेतल्यात. हेमंतचा हा प्रयत्न होता. हेमंतने कमाल केली आहे. खतरनाक फिल्डिंग आणि आता या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 43. चांगली फिल्डिंग हेमंतची. खतरनाक फिल्डिंग. त्या साइड स्क्रीनच्या दिशेने बॉलला आतमध्ये थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि तोपर्यंत धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 2:43 धावा झाल्यात 43. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका 50 धावा मग स्कोअरबोर्डवर दिसू लागतील आणि तो प्रयत्न करायचा सफवानला. परंतु काय खेळलाय संघ तळोजे मजकूर. गाथा 11 एक वेगळी गाथा लिहिण्याच्या तयारीत आहेत या केपीसी ट्रॉफी मध्ये. बॅटची कडा. परत एक संधी निर्माण झाली आहे. फलंदाज बाद. विकेट आली आहे. राहुल राजेने टिपलाय झेल. आता त्या 50 धावा देखील कुठेतरी आपण पाहतोय दृष्टिक्षेपात दिसत नाहीये. त्याचं कारण आहे बॉल आता शिल्लक आहे 2 आणि मोठे फटके आलेलेच नाहीयेत. न्यू बॅटर आता मैदानामध्ये अझर. मागच्या मॅच मध्ये त्याने जे शेवटचे 3 डॉट बॉल टाकले होते त्याच्यानंतर मॅच मध्ये कमबॅक केलं होतं बाग 11 तळोजे या टीमने आणि आता तर त्याला बॅटिंग करायची आहे. सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष अझरला मी पाहतोय या परिसरामध्ये. ज्या वेळेला आलोय त्या वेळेला एक स्माइल त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच असते कुठल्याही कॉमेंटेटरला पाहिल्यानंतर. मनाचा एकदम साफ माणूस, प्रत्येकावर प्रेम करणारा माणूस आणि आता तो चालला बॅटिंग साठी. तेवढा चांगला क्रिकेटर. परत एक वेळा तयार. 43 धावा झाल्यात. आल्या आल्या समोर बॉल टाकला थोडासा वेगाने आणि ते मात्र स्ट्राइक रोटेशन दिलेलं नाहीये वाटतं अंपायरने आणि त्यामुळे हा डॉट बॉल असेल. शेवटचा बॉल. पहिल्या दिवशी पिसारवे टीमने 47 धावा डिफेंड केल्या होत्या. हे विसरून चालणार नाहीये या केपीसी ट्रॉफी मध्ये. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला 43 धावा झाल्यात. अजून काहीसा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका तर मारावा लागेल, मग तो चौकार असो किंवा षटकार असो. लास्ट बॉल. अझर खेळण्यासाठी तयार. फुल टॉस होता आणि शेवटी मारलाय हा अझरने षटकार आणि आता झाल्यात 49. 50चं टार्गेट सेट झालंय. एक्झॅक्ट 50 धावा करायचे आहेत आता टीम तळोजे मजकूरला गाथा 11ला या मॅच मध्ये. परंतु वेळ झाली आहे टॉसची. टॉस साठी जाऊया संदीप पाटील सर यांच्याकडे आणि त्यानंतर जाऊया सिद्दीक बाबे सर यांच्याकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. हॅलो. तर रामामा पाटील यांना विनंती करेन की आपण यावं. तर टॉस केला जाईल इकडे. खारघर वर्सेस पेठाली एक बिग 5 सामना आजच्या रात्रीतील पाहायला मिळेल. तर टॉस होतो इथे. रायगड का टायगर. परंतु केपीसी ट्रॉफी हा कॉल आलाय. तर निर्णय काय असेल? गोलंदाजी. यस फिल्डिंग आहे. चला यानंतरचा सामना असेल. हा घे. नाही
तो पेठाली वर्सेस शिवशक्ती खारघर आहे, दोन संघांमध्ये लढत असेल. तर टॉस जिंकलाय तो पेठाली संघाने आणि निर्णय त्याने घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. तर मी परशुराम पाटील साहेबांना विनंती करेन की आपण यावं. रामामा पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करायचा आहे. शरद शेट्टी या आपण देखील मामांचा सन्मान आपण घेऊया. जे शरद शेट म्हात्रे खुटारीचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे घेतोय आदरणीय रामामा पाटील यांचा. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. रायगडचा टायगर मात्र जो पाहण्यासाठी आलेले लोक मात्र कुठेतरी थोडीशी नाराज झालेले आहेत, परंतु कुठेतरी नंतर टायगर आउट झाल्यानंतर एक परिस्थिती अनुकूल करण्याचा प्रयत्न नक्कीच खेळाडूंनी केला. 49 वरती टोटल पोहोचवलाय. 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सामना नक्कीच चुरशीचा व्हायला शंका नाहीये. तत्पूर्वी इथे सन्मान होतोय रामामा पाटील यांचा. एक नेहमीच क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा हा शुभ सन्मान. मित्रांनो, उद्या या स्पर्धेची 4थी रात्र आहे, यायला विसरू नका. जबरदस्त बिग फाईटी आपल्याला पाहायला मिळतील. 5वी रात्र, कारण आजची 4थी आहे. तर उद्या त्या 5व्या रात्रीमध्ये अतिशय जबरदस्त असे संघ खेळताना दिसतील. पहिला सामना जय हनुमान कामोठे वर्सेस KDH वाघीलवाडा असा पहिला सामना असेल. 5:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 6 वाजता परफेक्टली पहिला चेंडू फेकला जायची नोंद घ्या. दुसरा सामना विहान खाडेकर 11 मुरबी वर्सेस स्वागत बिझनेस पार्क आयशा 11 RCC पेठ हा दुसरा सामना असेल. तिसरा सामना सिद्धिविनायक भिंगारी वर्सेस जय हनुमान निलजे आणि चौथा सामना अथर्व 11 गावदेवी कानपोली आणि युवा स्पोर्ट नांदगाव अशा 8 संघ मात्र उद्याच्या रात्रीमध्ये खेळताना आपल्याला दिसतील. तत्पूर्वी मात्र आजच्या रात्रीमध्ये काय घडेल या सेकंड सत्रामध्ये ऐकूया आवाज. भिवंडीतील मशहूर कमेंटेटर, एक जबरदस्त हिंदी की मिसाल जिन्हें कहा जाता है, सिद्दीक भावे सर, इनके पास चलते हैं. धन्यवाद संदीप पाटिल, धन्यवाद सर कुणाल दाते. देखिए, मुकाबला अभी खत्म नहीं हुआ है. माना कि रायगढ़ का टाइगर नहीं चला है, लेकिन ये जोड़ी को भी नहीं भूलना चाहिए जो गत्ता 11 तलोजा मस्कूर की तरफ से आई है. भूषण पाटिल और संगम राजे. पिछले मैच में तो दोनों ने गेंदबाजी का जुलूस निकाला था. यहाँ पर मैच को बनाना है तो फिर बाग 11 तलोजा को विकेटें लेकर ही दबाव बढ़ाना होगा. 50 का लक्ष्य, गेंदबाजी की कमान वकास पटेल के हाथ में. फील्ड की जमावट पे नजर डालते हैं. फ्लाई स्लिप, गली, कवर पॉइंट और शॉर्ट फाइन लेग. वकास चले, पहली गेंद फुल टॉस गेंद ड्राइव किया कारपेट के जरिए लॉन्ग ऑफ पे 1 रन. 1 से खाता खुला यहां पर भूषण पाटिल का और खाता खुला टीम गत्ता 11 तलोजा मस्कूर का. मस्कूर को मशकूर रहना चाहिए कि उस्मान पटेल 8 रन बनाकर आउट हुए. मानवीय समुद्र हम देख रहे हैं. इस वक्त KPC ट्रॉफी इंसानी सरों का सैलाब उमड़ आया है. पैक क्राउड इनामपुरी की सरजमीन पर अंगद पाटिल, तुषार पाटिल, सचिन मात्रे, सोहेल शेख, सभी की मेहनत रंग लाती हुई. वकास स्विंग कर दिया है, फील्डर है वहां पर. व्हाट अ कैच. बहुत ही बड़ा झटका लग चुका है सिद्दीक भाई सर. ये झटका ऐसा वैसा नहीं है सर, 440 के ऊपर का झटका है तलोजा मजकूर टीम के लिए. बहुत बढ़िया कैच. देखना है, जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच. विद टाइट स्वंग कर दिया था. ये देखिए रनिंग कैच. पहला झटका 0 पे आउट हुए
वकास पटेल ने कैच पकड़ा, बॉलर सफवा ने। सफवान पटेल ने अपने टीम को पहली कामयाबी दी है। वकास थे वहां पर, नए बैटर मैदान में आते हुए। देखिए लो स्कोरिंग मैचेस जब कट टू कट जाते हैं ना तो फिर रोंगटे खड़े हो जाते हैं। कुणाल पाटिल आए नए बैट्समैन। तलोजा नाइट में 6 गेंदों में 6 सिक्सर लगाने का रिकॉर्ड है उनका। सामना करें गेंदबाज सफवान पटेल का। अपने स्टाइल में मट्टी वट्टी लगा के तैयार होते हुए सफवान पटेल। ब्यूटी रफ्तार में बीट किया ऑफ स्टंप के बाहर। हर डॉट गेंद पे तालियां बज रही है। कुणाल सर, एक जमाना था जब टेस्ट क्रिकेट में डिफेंड करने पर भी इंग्लैंड में तालियां बजती थी। सफवान पटेल, अच्छा स्ट्रोक है, इनफील्ड के ऊपर से खेला है, स्क्वायर ड्राइव, गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। स्लाइस किया था वहां पर ऑफ स्टंप के बाहर की गेंद को। मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट। कुणाल पाटिल का चौके से खाता खुलता हुआ कुल स्कोर पहुंचा इस वक्त 5 रन। थोड़ा पिन ड्रॉप साइलेंस मैदान में। सफवान पटेल कुणाल पाटिल के लिए बहुत ही अच्छे स्ट्राइकर हैं। कड़क शॉट है, कोई भी अपनी जगह से नहीं हिला है। गेंद स्ट्रेट लॉन्ग ऑन पे, 4 रन। कुणाल पाटिल को फर्क नहीं पड़ता है कि आउट कौन हुआ है। 9 पे पहुंचा स्कोर। यहां पर अगर बाग 11 की बात करें तो अब विकेट लेना उनके लिए आवश्यक हुआ है। सफवान पटेल आगे बढ़ के केवल पुश किया, स्लिम डाउन पे 1 रन। पहले ओवर की समाप्ति पे 10 रन बने, 1 विकेट बचे हुए 4 ओवर में रन चाहिए 40। एक जमाना था सचिन तेंदुलकर आउट हो जाते थे तो टीवी बंद हो जाता था। वहीं कुछ महीने पीछे देखा कि उस्मान पटेल आउट हुए तो उनके कई फैंस निकल गए। और सर कभी कभी ऐसा भी हुआ है कि उस्मान आउट होने के बाद भी तलोजा टीम जीती है, तब वो घर गए दर्शक भी वापस आए हैं। ऐसे बहुत मर्तबा किस्से हुए हैं। लग रहा है क्योंकि एक बार पीपीएल में 86 का टारगेट अचीव करना था और उसमें उस्मान आउट होने के बाद पूरा मैदान खाली हो चुका था, लेकिन बाकी के बाद के खिलाड़ियों ने मैच जीतने के बाद वो दर्शक वापस आए थे। देखिए तो ये तलोजा है सर। वैसे भी क्रिकेट 11 खिलाड़ियों का खेल है, एक पे आप डिपेंड नहीं कर सकते। देखना है कि दूर वाले छोर से गेंदबाजी किसके हाथ में दी जाती है। वकास पटेल बॉलिंग को आए, लेकिन ये बड़ा मैच है संदीप सर। आपको शेर के सामने शेर और तलवार के सामने तलवार ही लाना होंगी। वकास पटेल मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर। कुणाल पाटिल को हैमट किया है, गेंद हवा में, मस्तक पे दस्तक, 6 रन। संदीप पाटिल सर के ऊपर से गेंद जाए या पानी जाए, दोनों चीजें डुबा देती है। क्या शॉट खेला है, ऐसे लग रहा है कि कुणाल पाटिल के हाथ में बल्ला नहीं हथौड़ा है।
जिस तरह हैमट किया था उन्होंने गेंद को, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 16 रन। ये कुणाल पाटिल भी तो पीछे पड़ गए हैं बाग 11 के। कमाल के खिलाड़ी हैं, सामना करे वकास पटेल का। ओ अब की बार घूम के मारने की कोशिश। थोड़ा अंपायर रिव्यू है। अंपायर रिव्यू है, यस। वाइड है क्या नहीं? अगर ये वाइड हुई ना तो फिर वकास पटेल गरीबी में आटा गिला करेंगे। ए म्हात्रे बघे तुम्ही इथंच बसता तुम्ही तिकडे गेले तू. कमाल का क्रिकेट चल रहा है। तेरी याद ना आए ख्याल बढ़ जाए, खुदा करे कि ये सर्द रात कट जाए, और हम आईना है दिखाएंगे दाग चेहरे के, जिसे खराब लगे सामने से हट जाए। अंपायर रिव्यू है, देखना है कि क्या गेंद फेयर है। इट्स अ फेयर डिलीवरी। आपका माइंड सेट पॉजिटिव होना चाहिए जब आप कट टू कट मैच खेलते हैं। वकास पटेल सामने की ओर से आते हुए, स्विंग एंड मिस। आगे रखी हुई गेंद थी और बिल्कुल बल्ले के करीब से गेंद विकेट कीपर के पास। अभी भी दो दो हाथ लिए जा रहे हैं। 21 बॉल 34. मैच धीरे धीरे फंसता जा रहा है और पानी जब गर्म होगा तो उबलेगा भी। वकास आपके बार मिसक्यू हुक है, लेकिन फाइन लेग ऊपर खड़ा था, गेंद जा रही है डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। अनकन्वेंशनल हुक शॉट because of pacey delivery, and look at that, top of the bat but clear shot fine leg fielder racing all the way to the fine leg fence for 4. 180वां चौका लगा है। ये सारा लेखा जोखा हमारे स्कोरर मैन ऑफ गोल्डन फिंगर गुलशन पाटिल हमें बता रहे हैं। क्लासिक क्रिकेट भी खेला गया है। अच्छा ड्राइव कारपेट के जरिए लॉन्ग ऑन पे स्ट्रेटिश में खिलाड़ी 1 रन। वकास जी जान तोड़ कोशिश कर रहे हैं जोड़ी को तोड़ने की। थोड़ा खामोश क्रिकेट चल रहा है। आपके बार स्विंग किया है, भिंगड़ी शॉट है, दर्शकों में 6 रन। गजब का भिंगड़ी था। जैसे ही गेंद हाथ से छूटी है, देखिए गजब का स्विंग शॉट था। गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हैंड एंड सम 6 रन। स्कोर 2 ओवर की समाप्ति पे बने हैं 27 और 3 ओवर में चाहिए 23। 13 गेंदों में ये ओवर नहीं हुआ है क्या? हो चुका है। तर यानंतर सामना शिवशक्ती खारघर आणि विकास स्पोर्ट महादेव काका 11 पेठाले या दोन्ही संघाने सज्ज राहायचंय। 18 में 23 चाहिए। मुकाबला झुक चुका है अब मस्कूर तलोजा की जानिब, लेकिन क्रिकेट इसमें चीजें बदलने में ज्यादा समय नहीं लगता है। आपकी सोच पॉजिटिव होना चाहिए। हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है। और एक झलक देख के जिस शख्स की चाहत हो जाए उसे पर्दे में भी पहचान लिया जाता है। यहाँ पर बल्लेबाज की कमजोरी को पहचानना होगा। इस मर्तबा फ्रंट फुट पे आके ड्राइव किया है, सीधा डीप में आउटफील्ड में 1 रन। 28 रन 1 विकेट।
स्ट्राइक अब भूषण पाटिल के पास आया है। उस्मान पटेल, बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर। उस्मान पटेल का जो आर्म एक्शन है वो छोटा है, यही कारण है कि टिप्पा खाने के बाद गेंदें कम उछाल के साथ पहुंचती। फुल टॉस गेंद, हवा में स्ट्रोक, फील्डर नीचे, आउट। भूषण पाटिल को शकर की गोली दी है। फुल टॉस गेंद थी, गेंद को खेला जरूर लेकिन डीप कवर में फील्डर। 28 रन, 2 विकेट। उस्मान पटेल जी जान तोड़ कोशिश कर रहे हैं मैच में वापसी की। नए बैटर मैदान में जाते हुए कत्ता 11 तलोजा मस्कूर की जानिब से हेमंत पाटिल। अभी भी कहते हैं ना, उम्मीद पे दुनिया कायम है, और ये क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है कब बाजी पलट जाए। हेमंत पाटिल सामना करेंगे उस्मान पटेल का। इंसानी सरों का सैलाब इस वक्त केपीसी ट्रॉफी में। मानवी समुद्र, बढ़िया ड्राइव है लेकिन ओ यहां पे रन आउट। करे कोई और भरे कोई, करे कोई और भरे कोई। वहां पर अभी भी अंपायर का कुछ इशारा नहीं पहुंचा है। तीसरे अंपायर को पूछा है, ब्रेक दी बेल्स के बाद ब्रेक दी स्टंप्स का रूल रहता है। हालांकि चलना शुरू किया था वहां पर बल्लेबाज कुणाल पाटिल ने। अरे म्हात्रे आवाज देतो तुला तो। पाय बारा ये तीसरे अंपायर का निर्णय भी अजीब निर्णय रहता है, मानो केस आखिरी अदालत सुप्रीम कोर्ट में गया हो। देखने हमारे खिलाड़ी ने चतुराई जरूर दिखा दी थी। अभी भी मैच में बहुत बाकी है कुछ। देखिए मैच बहुत ही टाइट चल रहा है, कट टू कट मुकाबला है। अंपायर तीसरे, यस OUT आउट। आवाज आ रहा है किधर से। लग रहा है कि अब बाग 11 तलोजा के जो दर्शक थे वो जाग चुके हैं। देखिए अगर देखा जाए तो मैच भी जबरदस्त मोड़ पे। हे पाणी वाटली द्या ना रे, हे पाणी वाटल दे रे। नए बैटर अनुज मडवी, अनुज मडवी आए हैं। अनुज मडवी स्विंग कर दिया है और गेंद देखना है क्या कुछ हुआ है। अपने आप को झोंक दिया है खिलाड़ी ने। बाग 11 की फील्डिंग लाजवाब और अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है फॉर बाउंड्री चेक। यस याला काढायला लागले फिर से तीसरे अंपायर की तरफ चले गए।
सेफ है। थैंक यू। ये देखिए किस तरह से दूध का दूध और पानी का पानी। टेनिस क्रिकेट .in बढ़िया गेंद बीट किया। मैच बन गया है। 12 गेंदे 20 रन। 20 ओवर में 3 ही रन आया। कमाल का ओवर किया वहां पर उस्मान पटेल ने। ये देखना है कि पेनल्टी मेड ओवर कौन से गेंदबाज करते हैं। किरदार बदल जाएंगे, कहानियां बदलेंगी, कमेंटेटर्स बदल जाएंगे, अंपायर्स बदलेंगे, दर्शक बदलेंगे, टीमें बदल जाएंगी, लेकिन क्रिकेट का ग्लैमर, उसका चार्म रहती दुनिया तक नहीं बदलेगा। क्योंकि किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती। कॉन्फिडेंस का सारा खेल है। जो दबाव को झेलेगा वही तो क्रिकेट खेलेगा। प्रेशर क्या बल्लेबाज हैंडल करेंगे या फिर गेंदबाज। पेनल्टी मेड ओवर दिया गया है अजहर के हाथ में। पहली गेंद हेलीकॉप्टर ड्राइव, फील्डर है, 1 रन। मैच और कट टू कट होता हुआ। याचबरोबर सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रवीण पाटील यांचं इथे आगमन झालंय। त्यांचं हार्दिक स्वागत। आणि त्याचबरोबर आमचे पापडीच्या पाड्याचे सन्माननीय संतोष घरत यांचं इथे आगमन झालंय। त्यांचं देखील हार्दिक स्वागत। अजहर पटेल 11 गेंदे 19 रन। व्हाट अ मैच। स्विंग कर दिया है, 6 रन। क्या गजब का शॉट खेला है मडवी ने। सारा खेल आत्मविश्वास, कॉन्फिडेंस और एतमाद का है। आपको कोई भी सवारी मंजिल तक नहीं पहुंचाएंगी, चाहे फिर मर्सिडीज बेंज हो, रोल्स रॉयस हो। तर पेठालीचे उमेश केनी इथे आले। त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। आणि सूरज केनी यांचा आज वाढदिवस आहे, तर सूरज केनी यांना तुषार पाटील आमचे आयोजक तुषार परशुराम पाटील यांच्या वतीने सूरज तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आल्यात। धन्यवाद। 10 गेंदे 13 रन। एक और ओ माय गॉड। तारामंडल में 6 रन। ये फलक बोझ शॉट है, मानो गेंद आसमान को बोसा देकर जमीन पे आई है। इस सिक्सर ने बाग 11 के सपोर्टर्स सब धीरे धीरे मैदान छोड़ते हुए। तीन गेंदों में 13 रन आए हैं। अनुज मडवी ये हुक्मी है, ये हुक्मी, लेकिन फील्डर भी है। एक और विकेट गिरता हुआ। वो देखिए रिवर्स गेयर मार दिया दर्शकों ने। जाइए मत, क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है। आठ गेंदे 7 रन। कुणाल पाटिल अभी भी वहां मौजूद। नए बैटर मयूर राजे आए हैं। अजहर पटेल मयूर राजे के लिए स्कोर इस वक्त 43।
बहुत ही खूबसूरती के साथ टर्न कर दिया है, पैरों के सामने 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। गेंदे बची है 7, रन चाहिए 6। अभी भी मोहम्मद सी उम्मीद है और कहते हैं कि उम्मीद पे दुनिया कायम है। खेलना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है, 1 रन बना है, दूसरे के लिए जा रहे हैं, मना किया। सबसे बड़ी बात है कि मैच आखिरी ओवर में गया है, 6 गेंदे 5 रन। भाग 11 को सचिन तेंदुलकर की जरूरत। छह 5 देखना है कि आखिरी ओवर उस्मान पटेल खुद आए। अगर इस मैच को उस्मान पटेल ने बचा दिया तो लगता है कि उनके सपोर्टर्स यहां से तलोजे तक उनको कंधे पे लेके जाएंगे। ये हमारा कमेंट्री बॉक्स बाईं और स्कोरर गुलशन पाटिल और गौरव सामंत, tenniscricket.in। 6 गेंदे 5 रन। पहली गेंद स्क्वायर ड्राइव किया, पॉइंट पे खिलाड़ी, 1 रन। मुकाबला अगर बराबरी पे छूटा तो संदीप सर अगर मुकाबला बराबरी पे छूटा तो सुपर ओवर है सर। क्या बात है, होकर जाए। पांच गेंदों में 4 रन चाहिए। उम्मीद और नाउम्मीदी के बीच झूलता हुआ यह मैच। खेला है, आउट ऑफ 6 रन। बहुत बढ़िया कोशिश थी, मैच को जीत लिया है टीम गत्ता तलोजा मस्कूर ने। हार्ड लक उस्मान पटेल, हार्ड लक बाग 11। मैन ऑफ द मैच है कुणाल पाटिल, इज द मैन ऑफ द मैच। हम आपको लिए चलते हैं संदीप सर के पास। थैंक यू सर। तो तलोजा के दर्शकों के लिए भी आपका भी शुक्रिया अदा करते हैं, लेकिन ये हमारी केपीसी ट्रॉफी आपकी है। कल से और 3 रात इस टूर्नामेंट का मजा लेने के लिए आप जरूर उपस्थित हो जाइए।